Hello everyone. In this lecture, we will study how to draw the projections of the point if the point is either on HP or on VP. So I have written here 4 different problems. So we will try to draw the projections of the point. So first problem is a point A is on HP and it is 50 mm in front of VP. So first we will locate where the point will be. Okay, so here this is HP and this is VP. These are the vertical planes and this is the horizontal plane. So here the problem is the point is on HP, म्हणजे point HP वर आहे. Okay, and it is 50 mm in front of VP. So it is 50 mm in front of VP. So इथे पॉइंट आहे पण हा VP आहे. ओके, या VP पासनं आता इथे पॉइंट आहे. ओके, हा पॉइंट आहे इथे. फॉर एक्झाम्पल दिस पॉइंट इज इन दी HP. ओके, अँड इट इज 50 mm इन फ्रंट ऑफ VP. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ते किती दिलंय 50 mm. ओके, सो आपण जर इकडे बघितलं, जर आपण इथून बघितलं, आता वी आर टिल्टिंग दिस राईट. आपण काय करतो, HP आहे ती टिल्ट करतो. ओके, बिफोर दॅट वी विल सी. जर आपण इकडून बघितला तर पॉइंट फ्रंट व्ह्यू कुठे दिसणार आपल्याला, या XY लाईन वरतीच फ्रंट व्ह्यू दिसणार, बिकॉज द पॉइंट इज ऑन द HP. ओके, आणि मग टॉप व्ह्यू कुठे येतोय, टॉप व्ह्यू HP वरतीच येतोय. सो इफ यू टिल्ट दिस HP, मग टॉप व्ह्यू कुठे दिसणार आपल्याला, बिलो दी XY लाईन. परत एकदा बघूया. आता अ पॉइंट इज ऑन HP. ओके, सो वी हॅव ड्रॉन हिअर पॉइंट, इट इज ऑन HP, बट इट इज 50 mm इन फ्रंट ऑफ VP. सो जर हा पॉइंट आहे तर हे जे डिस्टन्स आहे ते 50 mm आहे. ओके, सो वी हॅव टू ड्रॉ दी फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू ऑफ दिस पॉइंट. सो आता जर समोरून बघितलं तर फ्रंट व्ह्यू कुठे येणार, XY लाईन वरतीच येणार. ओके, आणि टॉप व्ह्यू कुठे येणार, टॉप व्ह्यू बघायला गेलं तर VP वरती येतोय. बट व्हॉट वी डू इज वी रोटेट दिस HP. सो टॉप व्ह्यू कुठे येणार आता, XY लाईनच्या खाली. किती डिस्टन्सने, किती दिलंय आता, हे किती डिस्टन्स आहे 50 mm. सो वी विल ड्रॉ दी प्रोजेक्शन्स. सो फ्रंट व्ह्यू कुठे येणार, XY लाईनच्या इथंच येणार, A' फ्रंट व्ह्यू. आणि टॉप व्ह्यू किती येणार, XY लाईनच्या खाली ॲट अ डिस्टन्स 50 mm. सो गिव दी डायमेन्शन्स, डिस्टन्स तिथं मेन्शन करायचं. हे किती आहे 50 mm. ओके, क्लियर अबाउट द फर्स्ट प्रॉब्लेम. Now we will move toward the second problem. The point A is on HP. Okay, a point A is on HP and 50 mm behind the VP. Draw its projections. Again, I would like to remember you that आपण काय करतो, XY लाईन काढतो आणि आपण फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढण्यासाठी प्रोजेक्टर लाईन काढतो. ही that is perpendicular to XY line, but ही आपण फेंट काढतो. ओके, keep in mind. So what is the problem? A point A is on the HP, म्हणजे either it is on first quadrant or second quadrant. It is clear. A point हा HP वरती आहे and it is 50 mm behind the VP. So behind the VP म्हणजे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये येतोय. सी, आता काय आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये HP वरती आहे पॉइंट. इट इज ऑन HP अँड इट इज 50 mm behind the VP, म्हणजे 50 mm behind the VP. So
जर हा पॉइंट आहे, तर तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, ऑन द HP आहे, अँड इट इज 50 mm बिहाइंड. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किती आहे पॉइंट पासून व्हर्टिकल प्लेन पर्यंत, ते 50 mm आहे. मग आता जर आपण इकडनं बघितलं, ओके, जर आपण इकडनं बघितलं तर त्याचा टॉप फ्रंट व्ह्यू कुठे येणार ह्या पॉइंटचा, ऑन दिस XY लाईन. ओके, आणि आपण काय करतो, हॉरिझॉन्टल प्लेन रोटेट करतो. सो टॉप व्ह्यू कुठे येणार, अबाव दी XY लाईन, राईट. सो इथे काय येणार, A' दॅट इज फ्रंट व्ह्यू, आणि इथे A टॉप व्ह्यू येणार. अँड ते डिस्टन्स किती असणार आहे, 50 mm. Clear about the second problem? Now we will move toward the third problem. That is, a point is above 40 mm. Sorry, the point is 40 mm above the HP. Okay, and on the VP. See, point is above the HP. म्हणजे इथून आता अबाव HP आणि ऑन द VP. अबाव HP म्हणजे तो इथे असणार आहे. द पॉइंट इज अबाव द HP अँड ऑन द VP. सो पॉइंट इथे आहे. ओके, हा पॉइंट दिसतोय. सो हे डिस्टन्स किती आहे, म्हणजे ह्या पॉइंटचं हॉरिझॉन्टल प्लेन पासून डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स आहे 40 mm. ओके, क्लिअर. सो आता जर आपण समोरून बघितला तर याचा फ्रंट व्ह्यू कुठे येणार, VP मध्येच येणार, आणि टॉप व्ह्यू कुठे येणार, अलॉंग दिस XY लाईन. टॉप व्ह्यू कुठे येणार, इकडे येणार ना, बरोबर. परत एकदा बघूया. अ पॉइंट इज 40 mm अबाव द HP. सो HP पासून 40 सेंटीमीटर वरती, 40 mm वरती आहे, अँड इट इज ऑन द VP. म्हणजे पॉइंट VP वरती आहे, बट इट इज 40 mm अबाव द HP. सो जर आपण इकडनं बघितलं, फ्रंट कडून बघितलं, तर फ्रंट व्ह्यू अबाव XY लाईन येणार ऍट अ डिस्टन्स 40 mm, आणि टॉप व्ह्यू किती येणार, अलॉंग दिस XY लाईन, कारण आपण हा HP असा रोटेट करणार. मग टॉप व्ह्यू कुठे दिसणार आपल्याला, अलॉंग द XY लाईन. सो फ्रंट व्ह्यू कुठे दिसणार, A' फ्रंट व्ह्यू अबाव दिस XY लाईन ऍट अ डिस्टन्स 40 mm. ओके, आणि टॉप व्ह्यू कुठे येणार, अलॉंग द XY लाईन, म्हणजे इथे टॉप व्ह्यू येणार. क्लिअर. नाउ वी विल मूव टुवर्ड द लास्ट प्रॉब्लेम. दॅट इज, अ पॉइंट A इज 40 mm बिलो द HP अँड ऑन द VP. सो काय आहे, हे क्वाड्रंट्स आहेत आपले. सो इट इज बिलो दी HP ऍट अ डिस्टन्स 40 सेंटीमीटर. म्हणजे इथून HP पासून 40 mm ने खाली आहे, 40 mm सॉरी. ओके, अँड इट इज ऑन द VP. म्हणजे इथे जर पॉइंट असेल, इथे पॉइंट आहे. ओके, सो इथं ऑन द HP आहे, अँड इट इज 40 mm बिलो द HP. म्हणजे HP पासून 40 mm आहे. म्हणजे हे डिस्टन्स इथून पॉइंट पर्यंत डिस्टन्स 40 mm आहे. सो जर आपण इकडनं बघितलं
तर आपल्याला फ्रंट व्ह्यू कुठे दिसेल, XY लाईनच्या खाली दिसणार आणि टॉप व्ह्यू कुठे दिसेल, अलॉंग द XY लाईन, कारण आपण इथे हे करतोय. टॉप व्ह्यू कुठे दिसेल, इथे दिसणार XY लाईनला. सो काय येईल, XY लाईनच्या खाली फ्रंट व्ह्यू येणार आणि टॉप व्ह्यू कुठे येणार, इथे. So these are the four problems when the point is either on HP or on VP. Clear? Clear about the projection of points? In next lecture we will see the projection of straight lines. Before that you must have cleared the points about projection of points. म्हणजे प्रोजेक्शन ऑफ पॉइंट जर टॉपिक तुमचा क्लिअर असेल, इफ यू आर क्लिअर वेअर द फ्रंट व्यू इज, वेअर द टॉप व्यू विल बी, according to the conditions, according to the position of point, then you will understand projection of straight line easily. Okay, so note down these 4 problems in your book. Try to solve without